रात्रीचे 12:18 झाली होती. मी मुद्दाम घड्याळाकडे पाहिलं, कारण त्या रस्त्यावर वेळेचं भान ठेवणं गरजेचं होतं. हा रस्ता सरळ जंगलात शिरतो आणि जवळपास 30 किलोमीटरपर्यंत कोणतंच गाव लागत नाही. हे मला आधीच माहीत होतं, पण तरीही त्या रात्री काहीतरी वेगळं वाटत होतं. मनात एक वेगळीच भीती जाणवत होती. गाडी चालवत असताना पाय आपोआप ब्रेकवर जात होते. जणू आतून कोणीतरी सांगत होतं, हळू, अजून हळू. दोन्ही बाजूनी उंचच उंच झाडं, त्यांची टोकं अंधारात मिसळलेली. मध्येच धुक्याचे पट्टे रस्त्यावर बसल्यासारखे वाटत होते. हेडलाईट्सच्या प्रकाशात ते धुकं हलत होतं, पण विचित्र गोष्ट अशी की वारा नव्हता. झाडाचं एकही पान हलत नव्हतं, पण धुकं हलत होतं. रेडिओ सुरू होता. जुनी गाणी लागत होती. आवाज थोडा खडखडीत होता, पण चालण्यासारखा. अचानक रेडिओवर आवाज चिडल्यासारखा झाला आणि एका सेकंदासाठी स्त्रीचा रडण्याचा आवाज आला. मी दचकून रेडिओ बंद केला. भास असेल, मी स्वतःलाच म्हणालो. पण मन मानायलाच तयार नव्हतं. एक अनामिक भीती जाणवत होती. त्यात मी एकटाच प्रवास करत होतो. कसं तरी मनाला समजावलं आणि निघालो. थोडं पुढे गेल्यावर अचानक माझ्या गाडीसमोर काहीतरी हालचाल झाली. मी जोरात ब्रेक दाबला. टायरचा आवाज जंगलात घुमला आणि गाडी थांबली. मी समोर पाहिलं तर समोर आता काहीच नव्हतं. एका क्षणासाठी वाटलं मला की मला भास झाला असेल, पण नाही. मला खात्री होती पुढे नक्कीच काहीतरी होतं. मी पुन्हा गाडी सुरू केली. वेग वाढवला, पण 2 मिनिटातच गाडीचा वेग आपोआप कमी होऊ लागला. इंजिन जड झाल्यासारखं वाटलं. डॅशबोर्डवरचे दिवे एकामागोमाग एक मंद झाले आणि गाडी बंद पडली. पूर्ण अंधार. मी खोल श्वास घेतला. मोबाईल काढला तर नो सिग्नल. टॉर्च ऑन केली. बाहेर उतरलो. जंगलाचा वास जाणवत होता. ओलसर माती, कुजलेली पानं आणि एक विचित्र जुनाट वास. जणू काही काळ इथेच थांबलेला होता. खूप घाबरलो. काय करावं सुचत नव्हतं. तेव्हाच मला दूर कुठेतरी पिवळसर प्रकाश दिसला. तो फार तेजस्वी नव्हता, पण इतका होता की अंधारात वेगळा वाटावा. पर्याय नव्हता. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना, तशीच माझी काहीशी अवस्था झाली होती. मी त्या प्रकाशाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. जसजसं पुढे जात होतो तसं लक्षात आलं, तो प्रकाश एखाद्या एकट्या घराचा नव्हता, तर ती एक वस्ती होती. लहानशी, जुनी पण जिवंत वाटणारी. मातीचे रस्ते, कमी उंचीची घरं आणि प्रत्येक घराबाहेर मंद पिवळा दिवा. मला पाहूनही कुणी आश्चर्याने पाहिलं नाही. जणू माझं येणं अपेक्षितच होतं. एक म्हातारी बाई समोर आली. रात्री प्रवास करू नये म्हणाली. इथे वेळ नीट वागत नाही. मी विचारलं, हे गाव कोणतं? ती हसली, पण हसण्यात आनंद नव्हता. नाव असतं तर गाव इथे अडकलं नसतं. मला त्या शब्दाचे काहीसं आश्चर्य वाटलं, पण माझ्याकडेही काही पर्याय नव्हता. मी त्या आजीला विचारलं, आजी, आजची रात्र मला इथे राहू द्याल का? उद्या सकाळी लवकर उठून जाईल. माझी गाडी जंगलात बंद पडली आहे आणि घरी जाण्याचाही मार्ग नाही. आजीने होकारार्थी मान हलवली. मला एका घरात थांबायला जागा दिली. घर जुनं होतं. भिंतींवर भेगा, पण आत विचित्र ऊब होती. भिंतींवर एक घड्याळ लटकलेलं होतं. मी घड्याळाकडे पाहिलं. वेळ होती 1:07. मी थोड्या वेळाने परत पाहिलं, तरी 1:07. मी विचारलं, घड्याळ खराब आहे का? घरातली बाई थोडा वेळ शांत राहिली. मग म्हणाली, इथे सगळी घड्याळं एकच वेळ दाखवतात. त्या रात्री मला झोप आली नाही. बाहेर कुठेतरी घंटा वाजल्याचा आवाज आला. एकदा, मग दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, मग पूर्ण शांतता. कधीकधी बाहेर कुणीतरी चालण्याचा आवाज यायचा. कधी कुणी दाराजवळ उभं आहे असं वाटायचं, पण दार उघडलं की काहीच नसायचं. शेवटी डोळे जड झाले आणि कधी झोप लागली ते कळलंच नाही. डोळे उघडले तेव्हा खोलीत थोडासा उजेड पसरलेला होता. मी लगेच घड्याळाकडे पाहिलं, तर 1:07. घड्याळात 30 वेळ दाखवत होतं. मी बाहेर पडलो. आकाश ढगांनी भरलेलं होतं. सूर्य कुठेतरी ढगांच्या मागे लपल्यासारखा. सकाळ आहे की दुपार ते कळत नव्हतं. हवेत एक विचित्र स्थिरपणा होता. न गार न उष्ण. मी आता घरी जायला निघालो. थोडं पुढे गेलो आणि गावाच्या टोकाशी पोहोचलो. तोच रस्ता जिथून मी आलो होतो, माझ्या गाडीपर्यंत जाण्याचा. मी वेग वाढवला, पण काही अंतर चालल्यावर लक्षात आलं, रस्ता पुन्हा गावातच येऊन मिळत होता. मी 2दा 3दा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी तोच परिणाम.
तेव्हा पहिल्यांदा माझ्या पोटात गोळा आला. मी खूप प्रयत्न करूनही त्या गावाच्या बाहेर पडत नव्हतो. फिरून फिरून तिथेच येत होतो. मी पुन्हा गावात आलो. लोक बाहेर होते, पण कुणाच्याही चेहऱ्यावर घाई नव्हती. सगळे आपापली कामं करत होते, पण तीच कामं, जणू तेच तेच करत होते. जणू सगळं आधी ठरलेलं होतं. एक बाई घर झाडत होती. मी अर्ध्या तासानंतर परत आलो, तर ती अजूनही तेच काम करत होती. मी तिला विचारलं, किती वेळ झाली? ती म्हणाली, वेळ जात नाही इथे. ते वाक्य साधं होतं, पण अंगावर काटा आणणारं. थोडं पुढे एक मुलगा दिसला. काल रात्रीही तोच होता. मी त्याला ओळखून म्हणालो, काल रात्री तू इथेच होतास ना? नाव काय तुझं? किती वर्षाचा आहेस बाळा? मी त्याला सहज विचारलं. तो माझ्याकडे पाहून थोडा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, इथे जन्म होत नाही, मला वय नाही माहीत. माझं डोकं आता सुन्न झालं होतं. मी पुन्हा गावाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं की हे काहीतरी भयानक आहे. आता मी त्या गावाच्या मध्यभागी येऊन पोहोचलो. तिथे एक जुना फलक होता, अर्धवट मोडलेला. त्यावर काही नावं कोरलेली होती. सगळी नावं खोडलेली. फक्त एकच नाव स्पष्ट होतं. ते माझं नाव होतं. माझ्या अंगावर काटा आला. मी गावकऱ्यांना विचारायला सुरुवात केली, पण कोणी सरळ उत्तर देत नव्हतं. सगळे प्रश्न टाळत होते. फक्त एक वाक्य वारंवार ऐकू येत होतं, वेळ पूर्ण झाल्यावर समजेल. आता मी गाडीकडे जाणारा रस्ता न धरता दुसरा रस्ता पकडला, जो जंगलाकडे जाणारा होता. कारण गाडीकडे जाणारा रस्ता धरला तर मी फिरून फिरून एकाच जागेवर येत होतो. आता जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे मी आता भारल्यासारखा चालू लागलो, जसं कोणीतरी मला बोलावत आहे. जंगलाकडे जाणाऱ्या त्या रस्त्यावर चालताना माझी पावलं हळूहळू थांबू लागली. समोर थोड्या अंतरावर झाडाआड एक मोकळी जागा दिसली. मी जवळ गेलो आणि कळलं ती स्मशानभूमी होती. जुन्या कोसळलेल्या कबऱ्या, काही नावांच्या पाट्या झिजलेल्या, हवेत एक थंड ओलसर शांतता. तेवढ्यात माझ्या मागे पायांचा आवाज आला. मी वळून पाहिलं तर एक माणूस उभा होता. देह दिसत होता, पण चेहरा नाही. जणू अंधारानेच त्याला गिळून टाकला होता. मी घाबरत विचारलं, इथून मुख्य रस्त्यावर जायचा मार्ग दाखवाल का? माझी गाडी तिकडेच आहे. तो थोडा वेळ गप्प राहिला. मग शांत आवाजात म्हणाला, इथे आलेला माणूस परत माघारी जात नाही. त्या वाक्याने माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे? मी विचारलं. तो हळूच स्मशानाकडे पाहत म्हणाला, जोपर्यंत स्वतःसोबत घडलेली घटना आठवत नाही, तोपर्यंत सगळे रस्ता शोधत राहतात. त्या क्षणी माझ्या डोक्यात काहीतरी हललं. आठवणी एकामागोमाग एक परत यायला लागल्या. रात्रीचा रस्ता, धुके, रेडिओवर अचानक आलेला रडण्याचा आवाज, समोर झालेली हालचाल आणि जोरात दाबलेला ब्रेक, आणि मग एक भयानक धक्का. माझा श्वास अडखळला. मी हळूच पुटपुटलो, मी त्या रात्री? त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं. जरी त्याचा चेहरा दिसत नव्हता, तरी मला जाणवलं तो ऐकत होता. हो, तो म्हणाला, तू मेलास. त्या शब्दाने आता भीती वाढली नाही, फक्त एक जड शांतता आली. मी डोळे मिटले आणि पहिल्यांदाच माझं मरण मी मान्य केलं. डोळे उघडले तेव्हा आकाश उजळलेलं होतं. सकाळ झाली होती. मी स्मशानात नव्हतो. मी जंगलाच्या कडेला उभा होतो आणि समोर माझी गाडी होती. लोक जमा झाले होते. कोणी पोलिसांना फोन करत होतं, कोणी शांत उभं होतं. मी पुढे गेलो. गाडीच्या शेजारी रस्त्यावर माझं शरीर पडलेलं होतं, निश्चल, थंड. त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं. ते गाव, ती वस्ती, तो वेळ 1:07. तो शेवटपर्यंत न स्वीकारलेला क्षण होता. मी एकदा मागे पाहिलं, तो माणूस इथे नव्हता. फक्त रस्ता होता, जो पुढे जात होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.